आदित्य खरंच नाही, मी नव्हता केला चहा. हिरा निदान माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस. मी तुला खूप नीट ओळखतो. मी नको मीरा, काहीच बोलू नकोस, नाहीतर मला कळेल की तू मधुराला सावरून घेतेस. आदित्य खरंच नाही, मी नव्हता केला चहा. हिरा निदान माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस. मी तुला खूप नीट ओळखतो. मी नको मीरा, काहीच बोलू नकोस, नाहीतर मला कळेल की तू मधुराला सावरून घेतेस. कुठल्या विषयावर गप्पा कळत नाही ना, समोरच्याला कुठल्या विषयात गती आहे. आता कळलं साहित्यात गती, तर मग मी साहित्यावर बोलू शकते किंवा कसं असं कळत नाही मला. माझंही असं होतं बऱ्याच वेळेला, पण आज विषयांची कमतरता नाही आहे. माझ्याकडे विषय भरपूर आहेत. कुठल्याही विषयावर आपण गप्पा मारू शकतो. हो ना. मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. कुठल्या? मीरा. ती 1 मिनिट आगाऊ आहे, ती तुला कळत नाहीये ते. ए मला आगाऊ बोलू नको, तूच आगाऊ आहेस. दुर्वा, असं बोलतात का मोठ्यांशी? मग तू तिला पण सांग ना. हो, मी सांगते तिला. हा, तू बाहेर जाऊन खेळ बघू जा. हे बघ, मी तिला ना फक्त देव जिजूंमुळे सहन करते. म्हणजे जिजू माझ्या आणि आदित्यच्या लग्नाला सपोर्ट करतायत मला. ताई, ती जिजूंची मुलगी आहे ना, म्हणून या घरात ठेवलंय, नाही तर कधीच तिला या घरातनं बाहेर काढलं असतं. ऍक्च्युली तिला आणि तुलाही. मी अथर्वशी सुद्धा बोललो. काय बोललो विचारणार नाहीस? काय फरक पडतो त्याने? तुम्ही जे बोलाल, जे वागाल, सगळं मान्य आहे. जमलं तर माफ कर मला. आय प्रॉमिस यू, कधी असा घाणेरडा वाईट नाही वागणार. म्हणजे मीराताईचं मी नाव काढलं म्हणून लगेच थांबवलंस, नाही तर मला थांबवलंही नसतंस. सोड ना, तू सांग ना, काय सांगणार होतीस? जिजू बहुतेक बोलवत होते तुला. काय? जिजू बहुतेक बोलवत होते तुला. काय? तुझ्या सगळ्या शंका आता मिटल्यात की नाही? मग आता तू ही नवीन आयुष्य सुरू कर. हो, मलाही ते मान्य केलंच पाहिजे. सगळं विसरून तिने नवीन संसार सुरू केला. आता माझी वेळ. काय? तुझ्या सगळ्या शंका आता मिटल्यात की नाही? मग आता तू ही नवीन आयुष्य सुरू कर. हो, मलाही ते मान्य केलंच पाहिजे. सगळं विसरून तिने नवीन संसार सुरू केला. आता माझी वेळ.
काय रे? हाय नाही काही नाही. हातात पुस्तक घेऊन पुन्हा गेम मध्ये रमलास की काय? गेम नाही रे दादा. मग अरे ते आता परीक्षा आली आहे ना आमची, तर म्हणून तेच मित्रांसोबत जरा अभ्यासाबद्दल डिस्कशन करत होतो. नक्की मित्राशी अभ्यासाबद्दलच बोलत होतास ना की? अरे दादा काय यार, तू पण प्रत्येक वेळेला तू माझी खेचत असतो का? तू डायरेक्ट इकडे आलास म्हणजे खिडकीतून यायला हवं होतं का? नाही नाही तसं नाही, पण तू मीराताईकडे गेला होतास का? मग ती भेटली का तुला? नाही नाही म्हणजे तुझा चहा झाला का तिथे असं विचारत होतो. हो, ती आणि मामा तिकडे चहा घेत होते, तिकडूनच आलोय मी. का? नाही असं जस्ट इच्छा झाली होती माझी चहा प्यायची, म्हणजे तू जर घेणार असतास तर आपल्या दोघांसाठी मी केला असता. जाऊ दे आता. बाकी आजचा दिवस कसा होता? बस अजून काय नाही बोलला तू? एवढंच? हा. काहीतरी बोलला असेल. त्याच्या चेहऱ्यावरचे काही हावभाव टिपलेस का तू? म्हणजे आश्चर्य वाटलं त्याला, नंतर काही बोलला नाही तो. हा नंतर एक थोडा अस्वस्थ वाटत होता मला. सारखा त्या मूर्तीकडे बघून बोलत होता की हीच मूर्ती का दिली असेल मीराने, काहीतरी बडबडत होता तो. म्हणजे मला जे वाटत होतं तेच झालं तर? म्हणजे नाही, तुला नाही कळणार. पण तुम्ही त्याला कृष्णाचीच मूर्ती का दिली? देवाशिष कामाचा निर्णय कधी चुकत नाही. बाण बरोबर लागला. पांढऱ्या राजानं राणीला दिलेली भेटवस्तू जाताना पुन्हा फिरून त्याच्याकडेच आली. गुड. मला जे वाटत होतं तेच झालं. पण आता काळ्या राजाचं काम मात्र वाढलंय, ते पूर्ण करायलाच हवं, तो एकटा असला तरी. तर काय विचार केलास तू त्याचा? म्हणजे काही विचार केला नाहीस? हा, 30 सेकंद राहिलेत. हे बघ, मी तुला शेवटची संधी देतोय. इथून मागे फिर, स्वतःचा जीव वाचव. देवाशिष कामतची बायको आहे ती, तिला मिळवणार तू? काय वेळाच? काय म्हणालास? मी तुम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय? काय वेळ लागलाय मला? हा, आणि टायगर परत करणार टायगर. अरे पिग कसा करतो? पिग पण असाच करतो. आणि काऊचा आवाज कसा येतो? आणि चिमणीचा? फॉक्सचा पण हाच आवाज आहे. सगळ्यांचा आवाज हाच. जरा हिरव्या आणि पिवळ्या रंगातलं दाखवता. मग तू या सगळ्याचे फोटोज काढ आणि जिजूला पाठव. त्याला जी आवडेल ना ती सिलेक्ट कर. अर्पिता, आजवर माझी निवड हीच त्याची आवड ठरत आलेली आहे, कळलं? मी तुम्हाला या आधीही सांगितलं की बाबा जोपर्यंत मनापासून होकार देत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. मला एक कळत नाही, तुम्ही इतका निगेटिव्ह विचार का करताय? मी निगेटिव्ह विचार नाही करत, मी प्रॅक्टिकल विचार करते. आणि समजा तुमचे बाबा आपल्या लग्नाला तयार झाले, मग ऐन वेळी धावपळ होईल ना. बाय द वे, मी लग्नाचे 3 मुहूर्त काढले. तारखा मेसेज करतो तुम्हाला. हॅलो वैदेही, ऐक. आज ती वेळ आली आहे. कसली वेळ? तुला सत्य सांगायची. आज संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता गॅलेक्सी सर्कलला मी आणि ते सत्य तुझी वाट बघत असू.